अहो पर मी आधीच जर नाही म्हणलंय तर मग तुम्ही काय एवढा हट्टाला पेटलाय? मला नाही घ्यायचं ऍडमिशन तुमच्या क्लासमध्ये. अगं हट्ट करतोय कारण यात दोघांचाही फायदा आहे. तू आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं त्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतील, त्यांना चांगलं कोचिंग मिळेल आणि आमच्या क्लासच्या बॅनरवर, होर्डिंग्सवर सर्व मुंबईमध्ये तुझे फोटो लागतील, तुझं नाव झळकेल, कमळी मोहिते. हे बघा मला असला काय करायचंच नाही आणि चुकीच्या मार्गाने तर नाहीच नाही. अगं कमळी तुझे सर्व प्रश्न सुटणार असतील तर नाही कशाला बोलतेस? बरं मला एक सांग, आमचा पवार तुला किती अमाऊंट बोलला होता? 70-80 हजार, 1 लाख? बरं मी आमच्या सरांशी बोलून ना अमाऊंट वाढवायला सांगतो. बरं एक काम कर, तू अमाऊंट सांग. एक काम करू, मी सरांना सांगून 5 लाख रुपये डन करतो. डन, डील डन. हे बघ कमळी, आपल्याकडे एक म्हण आहे, लक्ष्मी जर आपल्याकडे स्वतःहून चालून येत असेल ना तर तिला लाथळू नये. तुम्हाला काय वाटलं प्रत्येकाचा स्वाभिमान तुम्ही काय पैशाने विकत घेऊ शकता का? खरं दुसऱ्यांचं मला माहित नाही, या कमळी मोहितेचा स्वाभिमान तुम्ही कवाच विकत घेऊ शकत नाही. अगं कमळी 5 लाख रुपये छोटी रक्कम नाहीये. अगं आपला फायदा बघून तरी माणसानं थोडा वेळ का होईना स्वाभिमान बाजूला ठेवावा. आणि फायदा नाकारला ना तर तोटे आपलेच असतात, हे तुला कळत असेल. हे बघ कमळी, आमच्या क्लासला नकार ऐकण्याची सवय नाही आणि हे काम माझ्यावर सोपवलंय आणि मी नकार ऐकून इथून जाणार नाही. यात तुझा फायदा आहे, तू हुशार आहे. मी काय सांगतोय तुला कळलं असेल. तुम्ही काय सरळ सरळ धमक्या देताय मला? तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही. माझं स्वाभिमान जितकं मोठं आहे तितकंच मोठं माझं धाडस आहे, लक्षात ठेवा. आणि आता शेवटचं सांगतो, माझा निर्णय झालाय, तो बदलणार नाही. थँक्यू. हात सोडा माझा. सही कर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही 100 वेळा विचारलं तरी बी माझं तेच उत्तर असणार आहे, नाही. सोडा हात. परत जर का माझ्या समोर आलासा तर हाडं मोडून ठेवीन, लक्षात ठेव.